आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। गोंडगाव येथे राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानाअंतर्गत पीक पद्धतीवर शेतकऱ्यांना प्रशिक्षण व शेतीशाळा उत्साहात संपन्न। बडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान सन 2025-26 अंतर्गत फ्लेक्झी गटाअंतर्गत अन्नधान्य पिकासाठी पीक पद्धतीवर आधारित शेतकरी प्रशिक्षण, एकात्मिक फलोत्पादन पिकांवरील कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प, व्हॉट्सॲप अंतर्गत केळी पिकावरील शेतीशाळा सुद्धा उत्साहात पार पडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री राहुल पाटील होते। प्रमुख मार्गदर्शक म्हणून राहुरी कृषी विद्यापीठाचे श्री हेमंत बाहेती सर आणि तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री दीपक ठाकूर साहेब होते। शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये श्री ठाकूर साहेब यांनी कृषी विभागाच्या सर्व योजनांची, विशेषतः फलोत्पादन योजनांची सविस्तर माहिती देऊन अर्ज पद्धतीपासून ते प्रकरण मंजुरीपर्यंत सर्व माहिती दिली आणि श्री बाहेती सर यांनी सध्या परिस्थितीत कापूस पिकावरील कीड व रोग, मका पिकावरील लष्करी अळी तसेच प्रकल्पाअंतर्गत इतर पिकांवर सुद्धा मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन कीड व रोगावरील उपाययोजना सुचवल्या। तसेच श्री सौरभ मराठे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया अन्न उद्योग योजना यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना त्यांच्या विशेष वक्तृत्व शैलीत मार्गदर्शन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदवण्याबाबत आवाहन केले। यावेळी मंडळ अधिकारी खांडे सर, सहाय्यक कृषी अनिल तायडे, शेतकरी बबन फकीरा पाटील, साईकृपा शेतकरी गटाचे सर्व सदस्य अशोक पाटील, राजेंद्र बाबूलाल पाटील, स्वप्नील सोनवणे, मनोज पाटील, शांताराम मोरे उपस्थित होते। आभार लोकनियुक्त सरपंच श्री राहुल पाटील यांनी गावाच्या वतीने व्यक्त केले। सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.